कल्याणमधील प्रसिद्ध साप्ताहिक कल्याण नागरिक व आनंदी महिला मंच यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या महिलांना कल्याणी आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यात शहापूर तालुक्यातील आमची वृषाली महिला सामाजिक संस्था महिलांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन संस्थेच्या अध्यक्ष सौ वृषाली सुरेश पाटील यांचाही गौरव करण्यात आला। त्याबद्दल संपादक श्री मचिंद्र कांबळे व त्यांच्या सहकार्याचे धन्यवाद। कार्यक्रमास कल्याणच्या आमदार सौ सुलभा गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सौ विद्याताई वेखंडे, प्रसिद्ध व्यावसायिका सौ धनश्री भोसले, आकाशवाणी वृत्त निवेदिका सौ श्रद्धा वजे, कल्याण आनंदी मंचच्या अध्यक्ष सौ लता पालवे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले। वृषाली सुरेश पाटील यांना मी आमच्या मंचावर आमंत्रित करतोय आणि माननीय आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांना विनंती करतो की आपण वृषाली पाटील यांचा सन्मान करायचा आहे। कल्याण म्हणा किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये नंतर एक म्हणजे 76 वर्ष जुनं हे साप्ताहिक आहे। आता हे 3 वर्ष मी कल्याण नागरिक हे आदर्श महिला पुरवणी काढत आहे। आता हे 4थं वर्ष आहे। तर मला बरंच सगळ्या कल्याणकरांचं मोठं सहकार्य मिळतं आणि हे भविष्यामध्ये अजून तुमचं सगळ्यांचं मला सहकार्य मिळेल आणि त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो। कोणाचे आशीर्वाद नसले तरी आपल्या आईचे आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी असतात। कोणी कितीही म्हणजे आपल्याला हे केलं, नाकारलं तरी आई कधीच आपल्याला नाकारत नाही, असं हे आईचं प्रेम आणि त्या दिवशी सर्वांना मिळतं हे खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। तर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांचं अभिनंदन। जेव्हा कल्याण नागरिकला 75 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस आनंदी महिला मंच हे स्थापन करा म्हणून सरांनी मला हे केला, आग्रह केला की करा मॅडम तुम्ही हे काम आणि तुम्ही करू शकाल। आणि मागच्या वर्षी आम्ही सुरुवात केली, हे 2रं वर्ष चालू आहे आनंदी महिला मंचचं। तर मागच्या वर्षी जवळजवळ 200च्या आसपास सभासद त्याचे झालेले होते आणि ह्या वर्षी पण 250 सभासद झालेले आहे आमचे। या अंकाचा आज इथे प्रशासन झालेलं आहे, मी जाहीर करतो। ग्रामीण भागातल्या महिलांचं चूल फूल घरातलं बघायचं, आपल्या मुलाला शाळेत गेला की नाही बघायचं, जेवलं की नाही, खाल्लं की नाही हे सगळं बघायचं आणि हे सगळं करता करता आयुष्य जायचं। पण कधी कधी मला असं अजून काही वयस्कर महिला अजून भेटते, मी कधी जाऊन गावाला तर मी बघते की त्या महिला आमच्या
अजूनपर्यंत गावची ती महिला शहापूरला देखील आलेली आहे तालुक्याच्या ठिकाणी. अशी परिस्थिती अजून देखील काही ठिकाणी गावांमध्ये आहे. आणि त्याकडच्या काही महिला आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या ग्रामीण भागात प्रत्येक गावागावामध्ये फिरतात. आमच्या रंजिताताई असतील, आमची उष्णताई असतील, या प्रत्येक ग्रामीण भागातल्या महिलांना एकत्र करतात. त्यांच्याकडनं चांगले चांगले उपक्रम राबवून घेतात. उषारीताईंच्या नावाने उषारी मंच सुरू केलं आणि ते सुरू करून त्यांनी मंचच्या माध्यमातून खूप वेगवेगळे उपक्रम राबवले आणि त्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून ग्रामीण भागातल्या महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता असे खूप उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने करून आणि महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न, बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करून बचत गटांना कसं टिकेल पाहिजे अशा पद्धतीने मार्गदर्शन करत राहिल्या. त्यामध्ये गावं आमची त्या गावांमध्ये तिथे जाऊन या सगळ्यांनी काम करतात. मला खरोखर खूप अभिमान आहे त्यांचा. मी जेव्हा सुरुवातीला माझं काम करायला सुरुवात केली तेव्हा मी जायची, तर आता तरी गाड्यांच्या सोयी झाल्यात, तर तेव्हा गाड्यांच्या सोयी पण नसायच्या. आम्ही जायचं कुठेतरी बस पकडायची, ती बस पण कधी वेळेवर नसायची. जायचं तिकडे त्या गावात गेल्यानंतर गावातल्या महिला समोर येऊन आपल्याशी डायरेक्ट बोलायला सुद्धा तयार नसायच्या. पण मग आम्ही डायरेक्ट घरात घुसायचो आणि घरात जाऊन लागत आहे इकडे ये ग, मी तुझ्याकडे आली, आपल्याला बचत गट करायचंय, गावामध्ये आपल्याला चांगलं काहीतरी करायचं तुमच्यासाठी. तेव्हा कुठेतरी त्या यायची, मग ती म्हणायची मी माझी आमटी बाई तिला बोलू का, असं करून त्या जमवायच्या महिलांना. आणि त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व आदरणीय महिलांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या अशा या सर्व कल्याणी आदर्श महिला पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मी मनापासून अभिनंदन करते. या विशेष म्हणजे केवळ एक प्रकाशन नाही, तर हा आपल्या समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आहे. त्याचा संघर्ष आणि यशाचा ठराव घेणारा एक मौल्यवान ठेवा आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमासाठी साप्ताहिक कल्याण नागरिकचे आणि संपादक मंडळाचे विशेष मी आभार मानते. मी एक काही खरंच तुम्ही बोलले की आमदार साहेब मला ओळखत होते, पण मी कधी म्हणजे घर मूळ जसे तुम्ही बोलले तसे मी घर मूळच सांभाळायच्या आधी कधी घरातून बाहेर नाही पडली. फक्त नाश्ता चहा पाणी साहेबाला कोणी भेटायला आले की त्यांना ते द्यायचं आणि आपलं घरात असायची. पण जेव्हा साहेबावर परिस्थिती जी आली, साहेब तुम्हाला माहित आहे कल्याण पूर्वेला तर जनतेला माहितच आहे आणि या साईडला पण माहितच असेल की साहेब कसे होते. कारण जेव्हा मी बाहेर पडून जेव्हा त्यांचे कार्य करायला लागली, कारण त्यांनी जे कार्य केलेले होते आणि कामं केलेली होते, पण साहेबांची जेव्हा परिस्थिती आली त्याच्यामुळे ते होऊ शकले नाही त्यांच्या हाताने. पण मी एक विचार केला की साहेबांनी कधी कोणाचं वाईट केलं नाही किंवा काय केलेलं नाहीये आणि जी त्यांची कामं अधुरी आहेत मी का ती पुढे नाही होऊ, या उद्देशाने मी घरातून बाहेर पडली. आणि माझ्यासोबतही माझे कार्यकर्ते होते, माझे सहकारी होते, जे माझ्यासोबत मुलासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि मी प्रत्येक ठिकाणी जायचो, तिथेही मला सगळे सांगायचे नाही साहेब चांगले होते, पण साहेबाच्या हातातून असं कसं घडलं ते काय समजलं नाही. आणि एक साहेबांनी कामं जी केलेली होती प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा प्रत्येक चालीमध्ये जिथे जायचे तिथे मी कौतुक त्यांचे ऐकले. कारण मी कधी साहेबांनी म्हणजे कधी बघितलंच नव्हते, कधी कुठे काम केलेलं किंवा कुठेच गेलेले, त्याच्यामुळे मला त्यांचं खरंच कौतुक वाटायचं. आणि जे त्यांनी पेरलेलं होतं तेच आज उगून मी येथे एक आमदार म्हणून उभी राहिलेली आहे तुमच्यासमोर. कारण आमदार साहेबांनी सगळ्यांना साथ दिलेले, तसेच मी यापुढे ही कल्याण पूर्वेतील जनतेला या कुठल्याही कोणी अडीअडचणीला कुठेही मी त्यांच्यासोबत उभी राहील, महिला असू दे कोणी असू दे. आणि मी खरंच आज मला इथे बोलवलं आणि अध्यक्षपदासाठी भाऊ मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर भगवान दामोदर यांना, यानंतर या विचार मंचावर सर्व वेळ संपवलं अनेक व्यक्तिमत्वावर आणि संत साहित्यावर त्या कार्यक्रम करत असतात. यानंतर महिलांना समृद्धीकडे नेणाऱ्या
यानंतर श्रीमती सुनीता सोनवणे या सौ सरला भगत. यानंतर क्षेत्र म्हणजे देशाची मक्तेदारी अशी आपण समज करून घेतला अशी आपल्याकडे समज आहे. नैसर्गिक धन्यवाद. ज्ञानदानाचं म्हणून समोर मॅडम समोर अशी आपण सर्वांना विनंती. धन्यवाद. 21व्या शतकात तंत्रज्ञानाचा आधार घेत यानंतर कला क्षेत्रात समोर